हिंदू राष्ट्र बनवायचे ना, तर हा रोडमॅप आहे रामजी। पहिला प्रत्येकाच्या हातात पासपोर्ट द्या। नंबर 1 बुद्ध राष्ट्र म्हणून त्यांना सिंगापूर दाखवा, प्रत्येक माणसाचं उत्पन्न महिन्याला 12 लाख रुपये। त्यांना मुस्लिम राष्ट्र म्हणून दुबई दाखवा, तिथल्या पण प्रत्येक माणसाचं उत्पन्न महिन्याला किमान 5-1 लाख रुपये आहे। त्याच्यानंतर तुम्ही ख्रिश्चन राष्ट्र म्हणून आमच्या पोरांना जर्मनी दाखवा, त्यांची पण प्रगती बघू द्या। हे 3 देश आमच्या पोरांना पहिले फिरून दाखवा, ऑटोमॅटिकली आपली हिंदू राष्ट्राची संकल्पना पूर्ण होऊन जाईल। हिंदू राष्ट्र म्हणजे काय रुपयेजी? चांगले रस्ते असले पाहिजेत, चांगल्या शाळा असल्या पाहिजेत, चांगले दवाखाने असले पाहिजेत। मी सिंगापूरचा जो 1 आठवड्याचा दौरा केला, त्याच्यामुळे तिथे आम्ही शाळा, तिथले दवाखाने, तिथले रस्ते, तिथले मेट्रो, तिथलं कचऱ्याचं व्यवस्थापन, तुम्हाला धक्का बसेल, मी व्हिडिओ टाकेल नंतर। सिंगापूर देशामध्ये कचरा वाहून नेण्यासाठी मर्सिडीज गाड्या वापरल्या जातात, मर्सिडीज ब्रँडच्या गाड्या वापरल्या जातात, मर्सिडीज। आपने इधर तो मर्सिडीज लेना मतलब एक सपना है आदमी का कि जिंदगी में मेरा एक बंगला होगा जुहू में, एक मर्सिडीज होगी, एक कोई अच्छी हीरोइन से मैं शादी कर लूंगा और मेरी हो गई जिंदगी टन टन। बराबर। आपल्याकडे लॉरीतून कचरा वाहतात, आपल्याकडे लॉरीकडून कचरा वाहतात, अर्धा कचरा गळतो, अर्धा उडून जातो आणि राहिलेला कॉन्ट्रॅक्टर घेऊन टाकतो। मग कचरा प्लांट पर्यंत काय जातंय? सिंगापूरमध्ये कचरा वाहण्यासाठी, आणि त्याच्यावरती वाक्य लिहिलं बरं का, कन्व्हर्टिंग ट्रॅश इनटू ट्रेझर। कचऱ्यापासून सोनं, कचऱ्यापासून संपत्ती बनवणारा देश। आपल्याकडून कचऱ्यातून कॉन्ट्रॅक्टदार तयार होतात। सगळे गोवंडी देवनार कशाने भरून गेलं? कचऱ्याने। सिंगापूरमध्ये तुम्हाला एक कागदाचा कण, एक प्लास्टिकचा तुकडा, कोणी कुठं पिचकारी मारलेली तुम्हाला दिसणार नाही। जर घराच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी कोणी कचरा टाकला तर तिथे बोर्ड लावलेले जागोजागी, जसं आपल्याकडे एन्व्हायरमेंट पोल्युशन बोर्ड आहे ना, आता आपल्याकडे एन्व्हायरमेंट पोल्युशन बोर्डच मोठं पोल्युशन आहे, तो भागच सोडून देऊया। काय त्यांना अख्ख्या म्हणजे नदी काळी झाली तरी ते म्हणतात नाही सर्टिफिकेट आहे, यांनी काही प्रदूषण केलेलं नाही। मग केलं कोणी? इथे आम्ही सगळे एका ठिकाणी फिरायला गेलो सोसायटीमध्ये बरं का, की बाबा हे कसं काम करतात, तर तिथे बोर्ड लिहिला होता, कचरा केला तर 10,000 सिंगापूर डॉलर दंड आहे। $10,000 म्हणजे कळलं का? इन इंडियन रुपीज 7 लाख, 7 लाख रुपये दंड रस्त्यावर कचरा टाकला तर। मला सांगा कोण माई चालाल कचरा टाकायची हिंमत करेल? आपल्याकडे कसं आहे, दिले 200 क्लोज, टाकला कचरा, दिले 200, कोणी पकडलं तर 500चे पाहिजे 200 दिले, असे सगळे आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहेत। यालाच भ्रष्टाचार म्हणतात। आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा निवडणुकीत होतो। लोकांना निवडणुकीला लालच देणं, मग ते पैशाचं असेल, मटन चिकन असेल, ताटली बाटली वाटली, याच्यातून सगळी लोकशाही विस्कटली। हे सगळं थांबलं पाहिजे, म्हणून आपण राजकारणात उतरलेलो आहे। आपलं स्लोगन पक्का आहे, मताला पैसे देणार नाही, मताला पैसे देणार नाही, कामाचे पैसे घेणार नाही। मताला पैसे देणार नाही, कामाचे पैसे घेणार नाही।